अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। दुपारी 12 वाजता भाजपमध्ये ते प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। तर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ते प्रवेश करणार आहेत। अशोक चव्हाण यांच्यासोबत अमर राजूरकर हे सुद्धा प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते आहे। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। काँग्रेसचे जे एक मोठे नेते होते, महाराष्ट्रामधील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला काल रामराम ठोकलेला होता। त्याचबरोबर आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिला आहे आणि आजच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। तर आज दुपारी 12 वाजता भाजपमध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे। यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित असतील। तर अशोक चव्हाण यांच्यासोबत अमर राजूरकर सुद्धा प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमध्ये बंड झालेलं होतं, त्याचबरोबर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा फूट पडलेली होती आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये जरी फूट पडली नसली तरी देखील काँग्रेसचे जे नेते आहेत ते मात्र काँग्रेसला रामराम ठोकून महायुतीमधील जे पक्ष आहेत त्यांच्यासोबत जाताना दिसतात आणि त्यातच पुढचा जो नंबर आहे तो म्हणजे अशोक चव्हाण यांचा। अशोक चव्हाण यांनी काल आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला, त्याचबरोबर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा सुद्धा त्यांनी राजीनामा दिला होता आणि आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते आहे। तर काही दिवस विचार करेन पुढचा पर्याय काय निवडायचा असं काल अशोक चव्हाण यांनी सांगितलेलं होतं, पण ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जे माहिती आहे ती सूत्रांकडून मिळत होती। त्यानुसार आजच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे। आज दुपारी 12 वाजता भाजपमध्ये त्यांचा प्रवेश होणार आहे। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे मोठे नेते फडणवीस, त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान अशोक चव्हाण हे जेव्हा भाजपमधील जातील त्यावेळेला त्यांच्यावर कोणती जबाबदारी दिली जाईल हा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जात होता। तर येत्या काळामध्ये काही दिवसातच राज्यसभेसाठी निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे राज्यसभेला संधी अशोक चव्हाण यांना दिली जाऊ शकते अशी माहिती समोर येते। याआधी लोकसभेसाठी त्यांना रिंगणात उतरवलं जाईल असं म्हटलं जात होतं, पण विद्यमान खासदार हे चिखलीकर हे भाजपचे आहेत, त्यामुळे त्यांनाच पुन्हा तिथून संधी दिली जाऊ शकते असं चित्र दिसतंय। कारण जर अशोक चव्हाण हे राज्यसभेवर गेले तर त्यांची मदत भाजपच्या इतर नेत्यांना होऊ शकेल लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी सुद्धा, आणि त्याचबरोबर अशोक चव्हाण यांनाही राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? अशोक चव्हाण यांनी काही दिवस विचार करून पुढचा काय पर्याय आहे ते सांगेन असं सांगितलेलं होतं, पण दुसऱ्याच दिवशी काल त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि दुसऱ्याच दिवशी ते भाजपमध्ये जाणार असल्याचं कळतंय। निश्चितच फराज, ज्या प्रकारे आपण पाहत आहोत की राज्यसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत। 15 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे, 27 तारखेला महाराष्ट्रातील 6 जागांसाठी मतदान पार पडणार आहे। तत्पूर्वी भाजपकडून सातत्याने इतर राज्यांच्या यादी जाहीर केल्या जात होत्या, त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश असेल, हरियाणा असेल किंवा कालपर्यंत एकंदरीत राजस्थानची यादी जाहीर झाली। मात्र महाराष्ट्रातील ज्या 3 जागांचा कोटा भाजपकडे आहे त्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नव्हती आणि त्यामागचं कारण आता स्पष्ट होत आहे की एकंदरीत अशोक चव्हाण यांना कुठेतरी राज्यसभेवरती पाठवण्याची तयारी भाजपने चालवलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काल अशोक चव्हाण यांना कुठेतरी तांत्रिक बाबीचा अडचण येत होतो, म्हणजे काँग्रेसच्या आमदारकीचा। त्यामुळे त्यांनी काल काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला। आज दुपारी 12:30 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या दोन्ही नेत्यांनी तातडीची पत्रकार परिषद भाजपच्या नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयात बोलवलेली आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये आज अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।